चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सप्तशृंगी गडावर काही काळासाठी का होईना पण गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती। अचानक गर्दी वाढल्यामुळे या ठिकाणी काही काळ प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती। या सगळ्या प्रकरणानंतर आता मंदिर संस्थान आणि विश्वस्त यांनी यापुढे कधीच अशी घटना घडू नये यासाठीचं नियोजन सुरू केलंय। आपल्यासोबत मंदिराचे विश्वस्त ॲडव्होकेट दीपक पाटोदकर आहेत। सर, त्या दिवशी नेमकी काय घटना घडली होती, तुमच्याकडे काय इनपुट्स? त्या दिवशी असं झालं की सदरची अचानकपणे प्रचंड गर्दी सप्तशृंगी गडावर आली आणि त्या गोष्टीचा अंदाज थोडा चुकला होता, परंतु त्वरित 5 मिनिटात जी घटना घडली त्या 5 मिनिटाच्या आतच सगळ्या प्रशासन, विश्वस्त तसेच ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ यांनी एकत्रित येऊन सदरच्या गर्दीवर त्वरित नियंत्रण मिळवलं आणि झालेली घटना अशी कुठल्याही प्रकारची मोठी घटना झाली नव्हती। 5 मिनिटासाठी ती घटना झाली। बॅरिकेटिंग तुटल्यामुळे ह्या सगळ्या घटना घडल्या आणि त्या दरम्यान हा व्हिडिओ निघाला होता, परंतु अशी अनुचित कुठलाही प्रकार घडला नव्हता। खूप चांगल्या प्रकारची यात्रा झालेली आहे। फक्त एक 5 मिनिटासाठी झालेल्या गोंधळामुळे सदरचं प्रकरण उघडीस आलं, परंतु अत्यंत चांगली व्यवस्था विश्वस्त संस्थेने, प्रशासनाने तसेच ग्रामपंचायत सदस्य व लोकल स्थानिकांनी केली होती आणि त्यामुळे यात्रा आता अत्यंत सुरळीत चालू आहे। सुंदर दर्शन चालू आहे आणि ट्रस्टने जे नियोजन केलं होतं त्या पद्धतीने केलं आहे। यापुढे ही छोटीशी 2 मिनिटाची जरी घटना असेल ती होणार नाही याची मी ग्वाही देतो आणि संपूर्ण ट्रस्ट, प्रशासन आणि ग्रामस्थ एकत्र येऊन यापुढे अशा कुठल्याही घटना घडणार नाही आणि अशा कुठल्याही प्रकारची गोंधळाची स्थिती निर्माण होणार नाही याची 100% खात्री घेतील। पण त्या दिवशी अशी पण माहिती मिळते आहे की रस्त्यात काही ठिकाणी कामं सुरू होते, काही ढीग पडले होते आणि त्याच्यामुळे वाहतुकीला अडथळा झाला, खूप गर्दी अचानक आली। त्या संदर्भात आपण नेमकी पुढची काय कारवाई करतो? चैत्र पौर्णिमेच्या आधी कामकाज चालू होतं, थोडं कामाचा विषय आहे, काम चालू होतं, परंतु ही भक्त येतात या चैत्र पौर्णिमेत हे शक्यतो पायी येतात, धुळे, जळगाव, गुजरातवरून, आणि ते पायी रस्त्याने येत असल्यामुळे त्या पायी येणाऱ्या भक्तांचा अंदाज बऱ्याच वेळेस लोकांना येत नाही आणि मोठ्या प्रमाणावर धुळ्यापासून ते सप्तशृंगी गडापर्यंत पायी येणाऱ्या भक्तांचा मोठा लोंढा होता आणि त्या लोंढांचा अंदाज कोणालाच येऊ शकत नाही, कारण की अचानक कुठल्या वेळेस किती भक्त येतील हे कोणी प्रिडिक्ट करू शकत नाही। परंतु त्या दरम्यान आधी चैत्राच्या आधी थोडं कामकाज चालू होतं। यापुढे ती दक्षता घेतली जाईल की अशा प्रकारचे यात्रा असतील त्याच्या अगोदर कुठल्याही प्रकारचे बांधकाम, कुठल्याही प्रकारे रस्त्याचे कामकाज केले जाणार नाही याची दक्षता विश्वस्त संस्थेतर्फे तसेच प्रशासन आणि ग्रामस्थ घेतील ही मी तुम्हाला याद्वारे ग्वाही देतो। परंतु घटना ही फक्त 5 ते 2 मिनिटासाठी होती, फार मोठी घटना नाही आहे। घटना नाहीच आहे ती ॲक्च्युली त्यावेळेची पॅनिक सिच्युएशन आहे। त्यामुळे कुठल्याही अफवांना बळी न पडता सगळ्यांनी दर्शनाचा लाभ घ्यावा आणि उत्तम दर्शन त्यानंतर सगळ्यांचं झालं आहे आणि सगळ्यांचा उत्तम समन्वय झालेला आहे। याच्यानंतर आता नेमके आपण काही प्रिव्हेंटिव्ह मेजर्स अजून घेतोय का की जेणेकरून अशी परिस्थितीच उद्भवणार नाही मंदिरच्या प्रिमायसेसमध्ये किंवा ज्या ठिकाणी ही घटना घडली, बॅरिकेडिंग लावली होती त्या ठिकाणी? आपण बऱ्यापैकी प्रिव्हेन्शन घेतले असल्यामुळेच कुठल्याही प्रकारची घटना घडत नाही आहे, कुठल्याही प्रकारची गर्दीची परिस्थिती निर्माण होत नाही। आपण व्यवस्थित बाऱ्यांचं नियोजन केलेलं आहे। आपल्याकडे जी यंत्रणा आहे, पोलीस यंत्रणा, प्रशासन, ग्रामस्थ तसेच विश्वस्त संस्था तसेच आपत्ती व्यवस्थापन यांनी एकत्र येऊन हा सर्व यात्रा कालखंड त्या घटनेनंतर व्यवस्थित हँडल केलेला आहे आणि कुठल्याही प्रकारचा गोंधळ निर्माण होणार नाही याची दक्षता घेतली आहे आणि बाऱ्या लावून टप्प्याटप्प्याने लोकांना मंदिरात सोडले गेले याची संपूर्ण काळजी विश्वस्त संस्थेने घेतलेली आहे आणि यापुढे अशाच प्रकारची काळजी घेतली जाईल ही मी तुम्हाला ग्वाही देतो। खूप खूप धन्यवाद। यापुढे अशी कुठलीही 5 मिनिटांसाठी का होईना पण दुर्घटना किंवा घटना घडणार नाही अशी ग्वाही जी आहे ती या ठिकाणी विश्वस्तांच्या वतीनं दिली जाते आहे। अर्थात या सगळ्या घटनेनंतर प्रिव्हेंटिव्ह मेजर्स देखील संस्थांच्या वतीनं घेतले जात आहेत। कुठल्याही परिस्थितीत उत्सव काळामध्ये गावामध्ये कामं देखील होऊ देणार नाहीत की जेणेकरून वाहतुकीला किंवा येणाऱ्या भाविकांना अडथळा निर्माण होईल आणि अचानक गर्दी होईल, अशा पद्धतीचं एक नियोजन देखील आता संस्थांच्या वतीनं केलं जात आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी।